अरविंद लक्ष्मीबाई लिंबाजी पाटील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील काळेश्री गावात जन्माला आले. हाइट 45 ग्रीन, 12 ग्रीन, 29 ग्रीन. आपल्या अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करून परिश्रमाने शिक्षण घेऊन भारतीय रेल्वेत दाखल झाले. लोको पायलट, मेल ड्रायव्हर म्हणून त्यांनी उत्तम सेवा बजावली. अक्कादेवी आणि वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने शाळेचं, गावाचं, घराण्याचं नाव मोठं केलं. शेती भाती करत, आई वडिलांना संसारात मदत करत मोठा झालेला अरविंद आज रेल्वे सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. अरविंद पाटील यांचा तुम्हा सर्वांना लाल सलाम, लाल सलाम. आप सबको लाल सलाम. हमारा और अरविंद लिंबाजी पाटिल सेवानिवृत्त होने जा रहा है. जी भाग्यशाली हैं क्योंकि अपने लंबे कार्यकाल जो रेल के अंदर जिस पद में आने के बाद मोटरमैन तक, मोटरमैन नहीं लोको पायलट मेल तक जाके और मोटरमैन के अंदर कार्यरत करके अच्छा खासा सेटलमेंट लेके पेंशन लेके सेवानिवृत्त हो रहा है. इसलिए मैं कहता हूँ कि भाग्यशाली है. सेवानिवृत्त की बात की जो जीवन है, ज़िंदगी है, आप खुशी के साथ में जो तकलीफ़ के साथ में आपने अपने परिवारों को संभालने के काम किए, बच्चों को जिस हिसाब से सेटलमेंट कराने के काम आपने किए हैं, तो आप अपने जीवन में भी सेवानिवृत्त होने के बाद में भी खुशी के साथ में ज़िंदगी जिए, यही मैं आपको कहूँगा. और जहाँ तक यूनियन के सवाल है, शुरू से लेके जब से जिस दिन से आप लोगों से मुलाकात हमारे हुए हैं, तो हम लोग एक साथ में रहें आखिर तक. जब तक धरती में रहेगा तब तक एक साथ में रहेगा, ये उम्मीद करता हूँ. मैं सारे शक्तियों से प्रार्थना करते हैं कि इसी खुशी के साथ में आप लोग अपने परिवार के साथ में 100 साल तक चले, ये आपको शुभकामना है. अरविंद लिंबाजी पाटिल, उनका एक महत्व ये था कि वो पढ़ने में बहुत होशियार थे और सभी प्रैक्टिकल हो या थियोरेटिकल हो अच्छे जानकारी रखते थे और ऑलवेज वर्क में कभी पीछे हटा नहीं थे. ईमानदारी से वेरी सिन्सियरली ही यूज्ड टू वर्क. अरविंद लिंबाजी पाटील हे आमच्या बॅचचे खरोखर गुरुजी. यांनी वेळोवेळी आमच्या बॅचला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. पप्पांबद्दल सांगायचं तर काय, एका लहानशा गावामधून आलेली व्यक्ती आज लाखो करोडो लोकांना त्यांच्या स्वप्नांपर्यंत पोचवते. ही प्रगती त्यांनी एकट्याने नाही केली, त्यांच्यासोबत बरीचशी लोकं जोडली गेली आहेत या प्रवासामध्ये. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी साथ म्हणजे त्यांना माझ्या मम्मीची भेटली. 2021 साली पप्पांना कोविड झालेला. त्या कोविडमध्ये वेणू काका, जॉन काका, नारकडे काका, कुलकर्णी काका, कोलेकर काका असे बरेचसे त्यांचे मित्र परिवार, त्यांनी त्यांना जी हेल्प केली कोविडमधून, जे ते काही पुढे आलेले आहेत. सो हे सगळे असे मित्र लाभणं हे सुद्धा या एका प्रवासाचं एक पप्पांचं भाग्य म्हणायला लागेल. मी UPSCच्या प्रिपरेशनसाठी दिल्लीला ॲडमिशन घेतलेलं एका क्लासेसमध्ये. जायचं रिझर्वेशन होतं, येतानाचं पप्पांचं रिझर्वेशन नव्हतं, कारण आम्हाला किती दिवस लागतील काय लागतील आम्हाला माहिती नव्हतं. सो पप्पांनी रिझर्वेशन केलं नव्हतं. तो माणूस दिल्लीपासून मुंबईपर्यंत फक्त अटेंडन्सच्या एका सीटवरती झोपून आला. का तर त्यांना माझ्यासाठी काहीतरी करायचं होतं, मला सपोर्ट करायचा होता. पण त्यांनी असंच आयुष्यामध्ये बरेच काही उतार चढाव आले. आमच्या परिस्थिती आधी मे बी चांगली नव्हती किंवा पण कधी प्रॉब्लेम्स आले लाईफमध्ये, फायनान्शियल असो किंवा काही असो, त्यांनी आजपर्यंत त्याची झळ आम्हाला कधी लागून दिली नाही. पप्पांबद्दल एक माझी आठवण अशी आहे, मी पप्पा जेव्हा लोकलमध्ये मोटरमन होते त्यावेळेला मी पहिल्यांदा लोकलमध्ये गेलेलो. त्यावेळेला मला आठवतं की बंबार्डियरचा रॅक होता आणि त्याच्यामध्ये एक सिंपल मेकॅनिझम आहे गाडी चालवायचं. पप्पा चालवत होते आणि मी बघितलं की अरे ठीक आहे, इट इज जस्ट अ थ्रॉटल, की आपल्याला पुढे मागे करायचं आहे. मी पप्पांना हसत हसत म्हटलं सुद्धा की यार काय पप्पा, हे तर सिंपल आहे.
तुम्ही असं बोलता की खूप स्ट्रेस असतो काय असतं, पण हे तर काय तुम्ही फक्त थ्रॉटल पुढे मागे करता, हे थांबतं चालतं, इट्स नॉट अ बिग डील. त्यावेळेला पप्पाने मला फक्त एक वाक्य आहे सांगितलं की बाळा, ही ट्रेन चालवणं हे सोपं आहे, पण या ट्रेनमध्ये बसलेले जे लाखो प्रवासी आहेत त्यांची जबाबदारी घेऊन त्यांना तुम्ही सुखरूप त्यांच्या घरी पोचवणं, ही जबाबदारी घेणं, दॅट इज द मेन जॉब. अरविंद पाटील विषय सांगायचं, पण तो आमच्या काळेश्री गावामध्ये शाळेमध्ये असताना 7वीपर्यंत तिथेच काळेश्री गावामध्ये शिक्षण झालं त्याचं. नंतर जोह गाव जायचं, जाताना होडीनी जायला लागायचं. जाम कष्टाने त्याने मेहनतीने शिक्षण घेतलं आणि मस्तीखोर जाम होता. ह्याच्यामुळं प्रत्येक आईकडे तक्रार त्याची याचीच गावामधले. मेन लाईन तो पुणा इगतपुरी अशा गाड्या चालवतो तो, वाहतोय दुर्वांच्या जोडीमध्ये. त्याने बालू आपटेची भूमिका अतिशय सुंदर, बालधुरी जसं भूमिका मारायचा. विशेष सांगायचं म्हणजे की गणपतीमुळं आम्ही वर्षातनं एकदा तरी एकत्र येतो. की गणपतीला हा त्याचा नागिन डान्स अतिशय सुंदर असतो आणि कुठे पण आम्ही नाचत असलो ना तरी हा मधीनच उपस्थित राहतो आणि फोटोसाठी तो एकदम तो भजन अभंग वगैरे आणि सुंदर त्याचा आवाज आहे आणि गणपतीसाठी तो अतिशय मेहनत करतो. अरविंदचा प्रसंग असा आहे की अरविंद एक दिवशी ऑफ तास मिळाल्यामुळे अरविंदला खूप आनंद झाला. त्याला वाटलं की आपण पण आज जेवण बनवावं. त्यांनी खूप मेहनतीनं ते जेवण बनवलं, पण झालं वेगळंच. थोडेसे तांदूळ न शिजता ते तांदूळ तसेच राहिले आणि मग जेवताना आम्ही खूप हसलो. खूप फिश म्हणजे खवूल नावाचा फिश भेटला आणि मग त्याने ती खवूल पकडली, आणली आणि जेवण पण त्यानेच बनवलं. खूप छान आणि खूप मजा केली आणि जवळजवळ तो अर्धा किलोचा फिश होता आणि तो आम्ही खूप मजेत सगळ्यांनी खाल्ला. नमस्कार, मी सौ भक्तिभूषण पाटील, अरविंद पाटील यांची लेक. हो, लेकच म्हणेन मी, कारण त्यांनी कधीही मी सून आहे असं मला जाणवूच दिलं नाही. जसं माझं माहेर तसंच हे माझं माहेर आहे. मी तर ह्याचं मेन कारण आहे म्हणजे माझे आई आणि पप्पा. ते दोघंही माझे रोल मॉडेल आहेत. पप्पा एवढे प्रॉम्प्ट आहेत, सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित लक्षात असतात पप्पांच्या. पप्पांना मी हाच विश्वास देईन नक्कीच की जसं तुम्ही हे घर सांभाळून ठेवलं तसंच हे घर सांभाळण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. फक्त तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम असंच माझ्या पाठीशी असू दे, बस. आणि ही गाडी चालवायची म्हणल्यानंतर त्यांना खूप त्रास होतो, पण एकच असतं, या ड्रायव्हर लोकांना गाडी चालवायची म्हणल्यानंतर घरात तुमच्या शांतता हवी असते आणि ती आम्ही शांतता नेहमी त्यांना द्यायची. त्यांना मी सांगायची की तुम्ही तुमच्या फक्त कामाचं बघायचं, घराचा उंबरा ओलांडलं की तुमच्या कामाची चिंता करायची, घरातली अजिबात चिंता करायची नाही. ती करायला मी तयार आहे. 92 सालापासून आज आम्ही लग्नाला आमच्या आता 33 वर्ष होतील मेमध्ये, पण आम्ही दोघंही जण एकमेकाच्या सल्ल्याने, एकमेकाच्या विचारसरणीने कोणताही विचार घ्यायचा असेल किंवा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही दोघं जण घेतो. मोठा मुलगा भूषण, छोटा मुलगा नुपूर, दोघंही मेकॅनिकल इंजिनियर डिग्री झालेले आहेत. मोठा आता सध्या ब्लू स्टारमध्ये आहे आणि छोटा इन्फोसिसमध्ये आहे. दोघे व्यवस्थित आहे. आणि मला एक लेक आले, लेक म्हणजे माझी सून, पण वेणूभाऊ. आता तुम्ही कोणी काय म्हणता मला माहीत नाही, काँग्रेट म्हणता काय म्हणता मला माहीत नाही, पण मी वेणूभाऊ म्हणते पहिल्यापासून. आणि त्या वेणूभाऊनी माझ्या पाठीमागे एक भाऊ म्हणून उभा, प्रत्येक क्षणाला उभा राहिलेला आहे. प्रत्येक आम्हाला संकटातून त्यांनी आम्हाला मार्ग दाखवले आणि मदत देखील केलेली आहे. आणि या सगळ्या मित्रांनी एवढी मदत केली की त्यांचे उपकार मी अजिबात म्हणजे मी मरेन तरी त्यांचे विसरू शकणार नाही. आणि तुमचं आयुष्य चांगलं राहावं, निरोगी राहावं हीच स्वामीचरणी प्रार्थना. अरविंद पाटील खूप मोठे झाले तरीही त्यांची गावाशी असलेली नाळ तुटली नाही. गावातील शेती, झाडे, तलाव, मंदिर, घरे, शाळा आजही त्याला खुणावतात. गावाकडची ही माती आजही त्याला तितकीच ओढ लावते. गावच्या याच तलावात पोहून अरविंद हे जिगरबाज झाले. अरविंद निंबाजी पाटील हा अत्यंत आमच्या जवळचा परिचय आणि आमच्या समाजातला एक व्यक्ती आहे. येतो आता घरी प्रत्येक वेळी तो गावात सणासुदीला दत्ताच्या उत्सवाला हे बी आल्यानंतर कधीही तो नेहमी भेटतो आम्हाला.
असं सगळे उत्सव रामनवमीच्या दरम्यान पण येतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. अरविंद लिंबाजी पाटील ह्या आमच्या छोट्या मेहुणांचं रेल्वेतून रिटायरमेंटचा दिवस आमच्या कुटुंबाबरोबर सलोख्याने वागणारे, मुकलेपणाने, विनोदी वृत्तीने आणि उत्कृष्ट अशा प्रकारे सगळ्यांना हवेसे वाटणारे हे मेहुणे खरोखरच कोणत्याही कार्याला आल्यानंतर सगळ्यांना असं बरं वाटतं की कोणीही दुःखी असेल, कोणाचा चेहरा पडलेला असेल किंवा अन्य काही असेल तरी प्रत्येकजण निश्चिंत राहतो, कारण हे आल्यानंतर यांच्या विनोदी वृत्तीने पूर्णतः उत्कृष्ट अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करत दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. ऐसा कुछ नहीं, मतलब कभी भी आएगा तो अन्ना अन्ना करके बोलते हैं. अच्छे से, कभी भी कुछ बोले नहीं हम लोग, बोले नहीं, कुछ नहीं, कभी भी मावशी 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 बोलते रहते हैं. आमचे बॅचमेट अरविंद लिंबाजी पाटील हे म्हणजे आमचे गुरुजी. समजलं आहे आम्हाला 94 पासून आमचं सोबत आम्ही खूप एकत्रित काम केलेलं आहे. म्हणजे आम्ही त्याला गुरुजीच म्हणायचो, गुरुजी अरविंद एल पाटील. लिंबाजी पाटील हे रिटायर होत आहेत. हे जे घर घेतलं या घरात मी जर राहतोय आणि त्यावेळेस जे मला अटीतटीची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळेस जी तुम्हाला मदत केली आहे ते खरंच माझ्यावरती खूप झालेले उपकार. आपण कुर्ल्याला सेंटरमध्ये असताना चुकून रेल्वेच्या फर्स्ट क्लासमध्ये प्रवास केला आहे. करत असताना TCने आपल्याला पकडलं आणि आपण कोणत्याही प्रकारचा युनियनचा म्हण किंवा कोणत्याही प्रकारचा वरिष्ठ अधिकाऱ्याचा फायदा न घेता TCने सांगितलेलं आपण जी रक्कम होती ती आपण रक्कम भरली. आज तू रिटायर होतो आहेस म्हणजे नारखेड्याला सोडून जाऊ नकोस. नारखेडीने केलेला फोन प्रत्येक वेळेस उचल. अरविंद पाटलांबद्दल बोलायचं म्हणजे एक ऋणानुबंध असतात, त्याला नातंच पाहिजे असं नाही. अरविंद पाटील मी दवाखान्यात ॲक्सिडेंट होऊन ॲडमिट होतो तेव्हा ते ZTSला ट्रेनिंगसाठी आलेले होते आणि त्यांचाही हात फ्रॅक्चर झाला म्हणून त्यांना त्याच दवाखान्यात ॲडमिट केलं गेलं आणि तेव्हापासून आमचे ऋणानुबंध इतके घट्ट होत गेले की आज 30 वर्ष होत आहेत. अरविंद पाटील यांचा छोटा मुलगा. आज माझ्या पप्पांची रिटायरमेंट आहे. आफ्टर वर्किंग फॉर 38 इयर्स आउट ऑफ विच 30 वर्ष त्यांनी ॲज अ ड्रायव्हिंग कॅटेगरीमध्ये त्यांनी स्पेंड केली. आमच्या आयुष्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं हे मी नक्कीच हायलाईट करू इच्छिते. शाळेपासून जर सुरुवात करायला गेलो तर जसं आपल्याला माहितीच आहे की ड्रायव्हिंग स्टाफ असल्यामुळे यांची ड्युटी कोणत्याही ऑड टायमिंगला असायची. कधी रात्री तर कधी सकाळी, कधी टायमिंग नसलेलं माहीत आहे. कधी कधी असं व्हायचं की आम्ही झोपायचो आणि सकाळी उठल्यावर अरे पप्पा कुठे गेले, आम्हाला समजायचं की पप्पा आमचे कामाला गेले. पण जेव्हा कधी आम्हाला गरज पडायची पप्पांच्या गायडन्सची किंवा पप्पांच्या प्रेझन्सची तर पप्पा नेहमीच तिथे हजर असायचे. मग ते शाळेतलं कोणतं कार्यक्रम असो किंवा शाळेतलं कोणतं विवाद असो, प्रत्येक वेळी पप्पा तिथे हजर असायचे. आमच्यासाठी गुगल म्हणजे आमचे पप्पा. याचं रिझन आहे की त्यांच्या नॉलेजची आम्ही कंपॅरिझन कधीच करू नाही शकत. त्यांना प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असायचं. त्यामुळे मला एक गोष्ट सांगावी लागेल की जो कोणी ड्रायव्हिंग स्टाफ इथे आहेत, माझे पप्पा तर आहेतच, पण जो कोणी ड्रायव्हिंग स्टाफ आहे त्यांना मी हॅट्स ऑफ करतो त्यांच्या कामगिरीसाठी. तुम्ही एवढी गाडी व एवढ्या लाखो लोकांची स्वप्न आपल्यासोबत घेऊन एवढे तास ट्रॅव्हल करता व फॅमिलीचीसुद्धा काळजी घेता, ही खूप मोठी गोष्ट आहे. जसे तुम्ही रेल्वेसाठी 38 इयर्स तुमचे डेडिकेट केले, होपफुली तुमच्या सेकंड इनिंगमध्ये तुम्ही एवढं सिन्सिअरली आणि एवढंच प्लेफुली आणि जॉयफुली
पुढची जे काही इयर्स आहेत आपले ते तुम्ही फॅमिलीला व आमच्यासाठी डेडिकेट कराल. आय विश यू अ व्हेरी हॅपी, हेल्थी अँड अ वेल्थी रिटायरमेंट लाईफ हिअर आफ्टर. थँक्यू. अरविंद माझा भाऊ आहे आणि त्यांची ओळख माझे मिस्टर दवाखान्यात होते त्याच्यामुळे झाली आणि आमचं खूप ऋणानुबंधाचे नाते आहे. पाटिल साहब हमारे बहुत पुराने सहकारी हैं और हमको इनके बड़े भाई के साथ में भी काम करने को मिला और इनके साथ में भी काम करने को मिला. बहुत ही नहायत ही ईमानदार, जेंटलमैन, एकदम मतलब सबसे प्यार से मोहब्बत से रहने वाले इंसान. दादाचा स्वभाव एकदम म्हणजे एकदम प्रेमळ एकदम आणि एकदम अतिशय कष्टात म्हणजे शिक्षण वगैरे घेतलं. इव्हन गरीब शिकला, अगदी शाळेत शिकला. आई पण गरिबान दिवस काढला, बाबाने गरिबान दिवस काढला, अरुणने गरिबान दिवस काढला. त्या करून त्या मजुरीदारी करून त्या शिकवलं. अरविंद दादा खूप चांगला आहे, स्वभावाला पण चांगला, सगळ्यांना विचारणार कसं आहात कसं नाही. अरविंद दादा आमचा आता रिटायर होते, त्याला आता शुभेच्छा द्या. हो त्याच बाबा माझ्या आयुष्यातली एक घटना अशी होती की त्यावेळी मी खूप निराश झालो होतो. मला तेव्हा अण्णा काकींनी सावरलं, आधार दिला, खूप सपोर्ट केला. आज जे काही मी आहे ते अण्णांमुळेच आहे. माझी आणि अरविंद मामांची ओळख लहानपणी झाली. आमचे पण खूप लाड पुरवलेत लहानपणी. खाण्यापिण्याच्या गोष्टींपासून काही शॉपिंग पासून लाड खूप पुरवले. आता आम्ही मामांच्या रिटायरमेंटच्या निमित्ताने आम्ही आलोय मामांना शुभेच्छा द्यायला. अरविंद पाटील आयुष्यभर अपार कष्ट, जिद्द, मेहनत करून रेल्वेच्या सेवेत 38 वर्ष सेवा पूर्ण केली. जीवनाचा प्रचंड आनंद घेणारे कुटुंबीय, मित्र, नातलग, सगळे सोयरे यांच्या प्रेमळ साथीने वयाच्या 60व्या वर्षी आज रेल्वेला लाल सलाम करत आहेत. नाटक, गाणे, वादन, भजन, धार्मिक सण समारंभ यात रमणारे अरविंद सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात. मैत्री, सहकार्य वृत्ती या गुणांनीच ते मित्रपरिवारात गुरुजी म्हणून सर्वांचे लाडके ठरले आहेत. लाखो लोकांची स्वप्ने पूर्ण करणारे, त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मार्गस्थ करणारे अरविंद लक्ष्मीबाई लिंबाजी पाटील यांना सेवानिवृत्तीचा लाल सलाम. मी लोको पायलट मेल अरविंद लिंबाजी पाटील आज वयाच्या 60व्या वर्षी सेंट्रल रेल्वेतून ॲज अ लोको पायलट मेल म्हणून सेवानिवृत्त होत आहे. मी 1987 साली इलेक्ट्रिक लोकोशेड कल्याण येथे खलाशी म्हणून रेल्वेत लागलो. त्याच्यानंतर 94ला मी ALP म्हणून ऑपरेटिंग डिपार्टमेंटला हजर झालो आणि आज 31 डिसेंबर 24 रोजी लोको पायलट मेल म्हणून मी सेवानिवृत्त होत आहे. पण हा प्रवास काय एवढा सोपा नव्हता. माझा जन्म रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील काळेश्री या छोट्याशा खेडेगावात झाला. 7वीपर्यंत शिक्षण माझं काळेश्री गावातच झालं. नंतर हायस्कूलपर्यंत शिक्षण आगर विद्यालय वाशी येथे झालं आणि कॉलेजचं शिक्षण माझं न्यू इंग्लिश स्कूल जोहे येथे झालं 12वीपर्यंतचं. त्याच्यानंतर मी ITI केली आणि ITI केल्यानंतर मी रेल्वेत लागलो. आणि ह्या प्रवासामध्ये ज्यांनी मला मदत केली ते सर्वात पहिले माझे आई वडील, ज्यांनी मला जन्म दिला आणि या पृथ्वी तलावर आणला. त्याचे माझे भाऊ, आमचे जिंदादिल नेतृत्व, कणखर नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे जनरल सेक्रेटरी वेणुपी नायर, जॉन ओमेन आणि इतर आमचे कॉम्रेड्स आणि माझी बॅच यांनी खूप मोलाचं सहाय्य केलं. आठवण सांगायची झाली तर करोनामध्ये मी 13 दिवस हॉस्पिटलला ॲडमिट होतो. त्यावेळी मला कॉम्रेड वेणुपी नायर, जॉन ओमन, माझे बॅचमेट्स, माझे भाऊ, माझा पूर्ण परिवार माझ्याबरोबर होता आणि त्याच्यातून मी तावळ सुखान निघालो. आणि ह्यावेळी मला माझे गुरुवर्य अक्षयानंद महाराज यांचा मला पूर्ण आशीर्वाद, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी होते. आणि या तुमचं सगळ्यांचं प्रेम, तुम्ही दिलेली माया, तुम्ही दिलेलं प्रेम आणि ह्यांच्या बळावर मी आजपर्यंत नोकरी करू शकलो. आणि प्रत्येक वेळी माझ्या घरची काय अडचण असेल ते सांभाळणारी माझी
अर्धांगिनी हिचं खूप मोलाचं सहकार्य आहे. माझे मेवणे, माझी भाची मंडळी यांनी मला खूप सहकार्य केले. आम्ही गावाकडे असताना सकाळी एक टोपलीभर शेण भरायचं, त्याच्या गोवऱ्या थापायच्या, त्याच्यानंतर शाळेत जायचं. डोफाभर चिखलातून आम्ही कॉलेजला जायचो. भर पावसामध्ये रखरखत्या उन्हामध्ये यायचो, पायात चप्पल नसायचं, अनवाणी यायचो. मराठी शाळेमध्ये जे आमचे शिक्षक होते, कारा गुरुजी होते, बाका गुरुजी होते, विचा म्हात्रे होते, TM म्हात्रे गुरुजी होते, शांताबाई होत्या, यांनी आम्हाला खूप प्रेम दिलं. त्यांच्या शिकवणीच्या जोरावर आज आम्ही पुढची वाटचाल करतो. नाटकाची आवड आम्ही गावाकडे लहानपणापासून आम्ही एक दत्त मंदिराच्या जवळ किंवा श्रीराम मंदिराच्या आम्ही नाटक करायचो, ललित नाटक करायचो. तिथून मला आवड झाली. मी स्वतः सुधा करमरकरांचं 6 महिन्याचं बालनाट्य प्रशिक्षण शिबिर केलं आहे. त्याच्यात मी एकांकिकेमध्ये 75 मुलांमध्ये पहिल्या नंबरचं पारितोषिक मी मिळवलं होतं. पण या ALPमध्ये या रनिंग कॅटेगरी आल्यामुळं तो थोडासा माझा एक बाजूला झालेला विषय आहे तो. पण अजूनही मला आवड आहे. नाटक म्हणला की माझा जीवाभावाचा आहे. आणि ह्या नाटकाचं एक आवड, माझे छोटे बंधू ह्या नाटक क्षेत्रात आहेत. त्यांनी आजपर्यंत डॉक्युमेंटरी भरपूर केलेल्या आहेत, पिक्चर आलेत, त्यांचे लघुपट आलेले आहेत. NCERT सारख्या मान्यताप्राप्त संस्थेतर्फे त्यांना अवॉर्ड मिळेल. त्याची आवड बघून आमची छाती 36 इंचानं फुगून येते. आईबद्दल काय सांगावं. तिच्या खिशात पैसा नसायचा, तिच्या कन्वर्टीला पैसा नसायचा, पण जगायचं कसं हे तिनं आम्हाला शिकवलं. आजपर्यंत आम्ही तेच करत आलो. जुने कपडे कधी फेकले नाहीत, नव्याचा कधी हव्यास केला नाही. म्हणायची आई, जगाच्या पाठीवर कुठेही जा, पण कुठलं व्यसन करू नका. आणि ते आम्ही आजपर्यंत नक्कीच पाळलं. माझे वडील तर कणखर होते. ते म्हणायचे कोणताही प्रसंग आला, प्रसंगातून हटायचं नाही, प्रसंगाला धीरानं तोंड द्यायचं. आणि आज आम्ही देत आलो. या कॅटेगरीमध्ये काम करत असताना खूप असे मोठे प्रसंग आले, छोटे मोठे प्रसंग आले, पण तिथे कणखरपणे माझा जो ALP होता त्याला कसं पाठबळ द्यायचं हे संपूर्ण माझ्या वडिलांकडून शिकलो. माझे वडील इट इज अ ग्रेट. एक किस्सा छोटा सांगतो. मी पनवेल घुसला असताना मला ताप भरपूर होता. ताप भरपूर असताना मी ॲब्सेंट त्या दिवशी मी लीव मागितली होती. माझ्या सरांनी मला लीव दिली नाही. का तर म्हणे हा खोटं बोलत असेल कदाचित. आणि मला सकाळी डिटेल लावलं त्यांनी. मी रागाच्या भरात सकाळी आलो, पण म्हटलं सरांनी लावलं नाही तर आलो मी. आणि सर स्वतः आले 8 वाजता. मी साइन ऑन करून गेलो, मी बुकिंग घेतली नाही, साइन ऑन करून बसलो. सर आले, हात लावलं, बघितलं ताप होतं. म्हणाले अरविंद घरी जा, 4 दिवस येऊ नको. सरांनी पाहिलं की हा खोटं बोलत नाही. आणि आमच्या आईवडिलांनी आम्हाला तरी खोटं बोलायला शिकवलं नाही. या 30 वर्षा 38 वर्षाच्या 30 वर्ष ऑपरेटिंग आणि 8 वर्ष मी लोकशाही, कधी खोटं बोलणं हे कधी जमलं नाही. कॉपीराईट कधी जमली नाही आम्हाला. तर ह्या प्रवासामध्ये ज्यांनी मला मदत केली, माझे आई वडील, माझे भावंड, माझे रिलेटिव्स, माझी बॅचमेट, माझे रेल्वेचे कर्मचारी, ऑफिसर्स, आणि माझे जिंदादिल माझे कॉम्रेड विनोपी नायर, ह्यांनी जो मला काही आधार दिला, माझ्या कुटुंबाला आधार दिला, तो वाखाणण्याजोगा होता. आणि आजपर्यंत मी माझे असिस्टंट ड्रायव्हर्स, माझे सिनियर्स काका, माझे ज्युनियर्स, माझे डिटेल मेकर्स यांनी जो मला साथ दिली ही खूप मोलाची होती. आणि यांच्या साथीशिवाय मी काही नोकरी करू शकलो नसतो. या सर्वांचे मी आभार मानतो. आज इथे तुम्ही आलात, जो मला आशीर्वाद दिला त्याबद्दल धन्यवाद. असंच प्रेम, असंच जिव्हाळा माझ्याबरोबर नेहमी राहो ही ईश्वरचरती प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र, लाल सलाम.